तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. आज दिनांक 29 ना, करेक्ट, 29 ऑक्टोबर आणि सगळ्यांना शुभ धनतेरस आमच्याकडून. धनतेरस आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण शिमलामध्ये आहे. जे जसं काल आम्ही या हॉटेलमध्ये चेक इन केलं, त्याच्यानंतर आम्हाला काय जेवण वगैरे काय मिळालं नाही. आम्ही हॉटेलमध्येच मॅगी बनवली, जे आम्ही सामान आणलं होतं. आता आपण चाललो आहे टुवर्ड्स चिटकुलला जायला. जवळजवळ आपल्याला लागणार आहे 10 तास आणि मध्ये सांगला विलेज आणि सरण हे 2 करायचे आहेत आणि काही छोटे छोटे स्पॉट्स आहेत. तर इकडनं आपली खरी सुरुवात होते स्पिटी व्हॅलीची जर्नी. तर रोड्स आपल्याला पण तसे लागणारे, व्ह्यूज आता एकदम पूर्ण वेगळे लागणार आहे. जे आपण कल्याणपासून निघालो त्याच्यानंतर काही स्टेट्स क्रॉस केले, मग आपण शिमलामध्ये आलो. तर व्ह्यूज आणि जे काय आपल्याला अनुभव घेता येईल ते तुम्हाला मी सगळे शेअर करणार आहे. तर चला आपण आपल्या गाडीच्या दिशेने वळूया. गाडी पोर्ट स्टार्ट करायला ठेवतो, सामान भरतो आपण. आता जस्ट लेट झाला आहे, जवळ 9:30 वाजलेत. हा चढान चढायचा. आता चढांचा प्रॉब्लेम नाही आहे. तिकडे व्हील आपला ब्रॉड, गाडी ब्रॉड असल्यामुळे तिकडे गाडी लागते. ते टेन्शन. एकदम अशी स्टीप यायची दिसणार का ना माहिती नाही. आणि एकदम इमिडिएट लेफ्ट आहे आणि खालून तो रस्ता तिकडे कनेक्ट होतो, तो एकदम तीव्र चढाण आहे. तर समोर गाडी येणार नाही, एकदम स्पीडमध्येच चढणार तशी. चलो आपण पुढे निघूया. इकडे लागते गाडी. अरे टायर लगेगा गाड़ी इतने गाड़ी लागते. भाई खज्जल मत करो उनको, क्या कर रहे हो. आने दो. टायर लाग टायर इथे लागू होती. पण ह्याला गाडी पुढे घ्यायला सांगायची ना थोडं. दुसऱ्याची गाडी आहे आतमध्ये बसले. चल. तर लागणारा टोटल किलोमीटर 242 आहे आणि 8 तास 5:30 पर्यंत पोहोचू जर का आपण कंटिन्युअस ड्रायव्हिंग केली तर. आपल्याला तसं करायचं नाही आहे. मध्ये खूप काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर असं पकडून चला की खाऊन पिऊन सगळं पकडून आपल्याला 10 तरी वाजणारच आहे. चौथा दिवस ना. डोंगर फोडून बनवलेलं आहे रस्ते सगळे. ब्रेक कारण ते समोर बाईकवाला आला ना. हा हा समोर बघ या साईडला. मस्त भारी मस्त गाडी लावून बघायचं आहे. पण जी झाडं दिसत आहेत, अल्ला अल्ला, याच्या सगळे मस्त बघ. मोठे मोठे कॅमेरे लावून बसलेत. काहीतरी आहे इथे. गाडी ठिकाणी थांबलो आम्ही, सगळे उभे होते इकडे. हे बघा, तर आम्ही इथून व्ह्यू बघायला थांबलो. जबरदस्त आहे, ब्रेक टेकिंग व्ह्यू. हे बघ, कारण सूर्य आहे ना पाठीमागे. क्लायमेट एकदम क्लिअर आहे ना, त्याच्यामुळे अजून छान वाटतं. आपण आता फागूला पोहोचलोय. फागू म्हणून एक गाव आहे इकडे, म्हणजे कुफरी नंतर. कुफरी आपण क्रॉस केलं. कुफरीला आपण काहीच बघितलं नाही किंवा बघायचं नाही आहे तसं. कुफरी म्हणजे इकडचा सगळ्यात उंच भाग. आणि कुफरी क्रॉस करून आपण टुवर्ड्स नारकंडाच्या ठिकाणी चाललो आहे. तर तिकडे फागू म्हणून गाव होता. सगळ्यात हायेस्ट जो पॉईंट होता इकडचा कुफरी. तिकडनं आता आपण डिसेंड करत खाली खाली चाललो आहे. ब्रेकफास्टची सोय करायची आहे. कॅफे आज इच्छा झाली की कॅफेमध्ये जायचं. तर कॅफे शोधतोय. ऑन द वे जर का जे मिळेल ते कॅफे. हे मिस्टी बेकरी म्हणून आहे. याचा बोर्ड आम्ही खूप वेळपासून बघत आलो होतो. तर इथे गाडी लावली आणि प्रवीणला जसं खायचं होतं कॅफेमध्ये जायचं होतं. आहे मेनू बऱ्यापैकी. विचार आम्ही फ्रेश आहे का.
तो इथपर्यंत मग पिझ्झा बिझ्झा सगळं पोचलं आहे, सगळं मिळतं आहे. म्हणजे कॅफे गाडीकडे लागून आणि इथे स्वीट्समध्ये पण आहे. इकडचे लोकल काय आहे ते आपण इथं बघूया. हां, इथे ड्राय गुलाबजामुन असतात. त्याच्यात मग रसगुल्ला बघा, छेना टोस्ट आहे, मिल्क केक आहे. आम्ही ऑर्डर केला आहे, मी ऑर्डर केलं की पनीर पॉप केलं मी बहुतेक. वा, मस्त जागा शोधली रे. व्ह्यू बघा, ओ जबरदस्त व्ह्यू आहे यार, मजा आली. विंटरमध्ये काय होत असेल रे इकडे. डिझेल भरला आपण आता इकडे. हे आपलं मला वाटतं 3rd का 4th टाईम आहे. हा 4th टाईम आहे. 3000 इथे रेट बघा 87.36 आहे आणि आपल्याकडे 91 बहुतेक, नाही MP लाच असते 92 समथिंग, आपल्याकडे 91 समथिंग काहीतरी आहे. चला निघू. 22 किलोमीटर नारकंडा. ओके, डिझेल भरल्यानंतर 736 किलोमीटर जाईल असं दाखवत आहे. आणि आता पण का शेड्यूल. चला तर आपण नारकंडामध्ये आलो आहे जस्ट. हा, हे टेम्पलमध्ये जायचं आपल्याला. नारकंडा देवी मंदिराजवळ आलो आम्ही. हे मेन मार्केट आहे. आपण गाडी तिकडे लावली आहे. हे असं मार्केट आहे. छान वाटतं. प्लीझंट क्लायमेट मार्केट आहे. लोक खरेदीला आले आहेत, एकमेकांना वेलकम करतात आहे, भेटतात आहे. सण याच्यासाठीच असतात की एक मंदिर. चला आपण दर्शन घेऊया. हे का मेन मंदिर. नारकंडापर्यंत गाडी आली आपली. घाट असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, म्हणजे 30च्या एव्हरेज 30ची स्पीड आहे. इकडे जावं लागेल. मंदिर सजवलं दिवाळीमुळे, छान वाटतंय. पण बंद आहे सध्या. हे पण मंदिर बंद आहे. टायमिंग काय माहिती नाही नक्की काय आहे ते. एकानं मी विचारलं की मंदिर का बंद आहे, चालू नाही, तर ते काय म्हणाले की मंदिर बंदच असतं मोस्टली. आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे फक्त सकाळी ज्या वेळेला पूजा करायची त्यावेळेला आणि संध्याकाळी ज्या वेळेला पूजा करायची त्यावेळेलाच फक्त चालू असतं. ठीक आहे, आपण बाहेरूनच दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघूया. देवीच्या मंदिरात तुम्ही लेदरचे बेल्ट वगैरे घालून नाही जाऊ शकत. इकडे स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे, वॉलेट वगैरे काहीच नाही घेऊन जायचं. इकडे स्ट्रिक्ट आहे थोडं. मी 8 मॅगीचे पॅकेट घेतले आणि हे मिल्क पावडर. चहा बनवायला लागेल. काल मॅगीने सहारा दिला, पुढे भरोसा नाही. मेरा है कितने बजे? ये 2 चीज़ें ना आपकी. हाँ 2 ही. मी बाहेर निघतो, गर्दी झाली. 1 मिनिट. अच्छा, ड्रॉप करून लागला. कशाला करणार? दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे आम्ही. बघू तिकडचा पण अनुभव काय ते पण घ्यायला आलो. तुला हवाय? नाही, माझ्याकडे आहे. तुम्ही दोघं घ्या. तिकडे आम्ही चिप्स घेतले, पाण्याचा 1 क्रेट उचलला आणि लिप बाम. आपल्या लिस्टमध्ये बघ काय काय राहिले ते. पक्का ओके. हां, बनाना. नारकंडावरून निघालो आणि टुवर्ड्स आपण चिटकुल चाललो आहे. तर मध्ये आपल्याला सरण आणि सांगला विलेज लागणार. पण त्याआधी मला जे मिस नाही करायचं आहे ते म्हणजे आहे किन्नौर कैलासचं दर्शन. म्हणजे ज्यावेळेला आपण प्रॉपर सांगलाला पोहोचू
त्यावेळेला किन्नौर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पोहोचू त्यावेळेला किन्नौर कैलासचा पर्वत जिकडे यात्रा करतात लोक, म्हणजे जवळजवळ 10 ते 11 दिवस त्याचा प्रवास केल्यानंतर किन्नौर कैलासचे दर्शन होतात आणि खूप कठीण यात्रा आहे ती. आणि ते दर्शन आपल्याला मिस नाही करायचं, तर उजेडाच्या आधी पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही एक पॉईंट स्किप केला, एक लेक होता, म्हणजे लेक परत पुढे पण बघायला मिळेल, पण उजेडामध्ये आपल्याला किन्नौर कैलासचं दर्शन झालं तर खूपच बरं होईल. पण आणि घाट असल्यामुळे जास्त रिस्क नाही घेऊ शकत, म्हणजे उगाच पडू नाही शकत. आणि काय जास्त जर का तुम्ही ब्रेक दाबत बसले, क्लच दाबत बसले ना, तर ते गरम होईल, गाडी ब्रेकडाऊन होण्याची पण शक्यता आहे. त्याच्यामुळे जास्त रिस्क नाही घेऊ शकत. तर प्रत्येक वळणावरती म्हणजे तुम्ही एक राईट नाही घेता की लगेच लेफ्ट, कंटिन्यू तुम्ही ऍक्टिव्ह असतच असतात. आणि ओव्हरटेक करायला पण चान्स खूप कमी, कारण समोरून पण गाड्यांचा फ्लो असतो. आणि टर्नवरती तुम्ही कधीच ओव्हरटेक करू नका. मी नेहमी तुम्हाला सांगेल, काही लोक म्हणजे घाटामध्ये चालूची सवय नसते किंवा आयडिया नसते, तर आणि सिग्नलचे वेट करा. सपोज आता माझ्यासमोर ट्रक आहे, तर तो मला सिग्नल देणार ज्या वेळेला मला पुढे जायचं, ओव्हरटेक करायचं ना, त्याला माहिती आहे मी मागे आहे, त्याला गाड्या त्याला कळलं की नाही आहेत, मग तो स्वतःच आपला सिग्नल देणार, मग आपण त्यांना तेव्हाच त्याला ओव्हरटेक करायचं. तो टर्नमध्ये असताना कधीच आपल्याला सिग्नल देणार नाही, म्हणून त्यांना त्यांच्या फ्लोमध्ये जाऊन द्यायचं. उगाच हॉर्न वाजवून त्रास नाही देत बसायचा, कारण कधी लोडेड गाडी असेल आपल्या प्रेशरमध्ये, त्यांनी जर का ब्रेक दाबला आणि समजा ती गाडी एकदम चढांवर आहे किंवा उतारावर आहे, तर त्या गाड्याचा कंट्रोल जातो. आता असे प्रकार होते. आम्ही जाणार होतो, त्याने आपल्याला जायला दिलं होतं, गाडी स्लो पण केली, पण आपल्याला एक ओव्हरटेक करत बाजूलाच आला होता, पण आपण गाडी थांबवली जरा. त्याला जायला मिळालं ना, आपल्याला जायला मिळालं. त्यांनी साईड दिली, ट्रकवाल्याने साईड दिली होती आपल्याला. हा ओव्हरटेक करून पुढे झाला. एक ब्रेक घेतला जस्ट. आपला ते स्वीट्स पेठा मागच्या डिक्कीमध्ये होते ना, तर हा व्ह्यू बघा ना किती मस्त आहे. इकडनं सतलज नदी दिसतं, आपल्याला हीच फॉलो करायची पुढे. तुम्हाला दिसत असेल खाली ती सतलज नदी अशी क्रॉस करत, डोंगर क्रॉस करत आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स सांगला. आणि हवा पण मस्त सुटली. असं इथे खाट टाकून झोपावं वाटतं, एवढं छान वाटतं. आता रोड जरा बेटर झालेत आधीपेक्षा, आणि ट्रॅफिक जरा कमी, म्हणजे गर्दी कमी, कारण या भागात जास्त कोण जात नाही. पण म्हणजे हे गव्हर्नमेंटचे आहेत आणि जे काय बाकीचे गाड्या आहेत लोकल्स ते दिसतात. रायडर्स यावेळेला कमी दिसले. मला अपेक्षित होतं की रायडर्स तरी दिसतील, बाईक रायडर्स, पण बाईक रायडर्ससुद्धा नाही आहेत. रिझन माहिती नाही, किंवा ते बहुतेक पुढे नेऊन गेले असेल. सॅटर्डे संडेमध्ये शिमला क्रॉस करून बहुतेक ते पुढे गेले असतील. तर सांगला किंवा चिटकुल इकडे भेटण्याची शक्यता आहे. व्ह्यू बघा. सांगल्याच्या होतं ते वरून काहीतरी पडलं ना, मग कुणाला लागला मिरर? आपल्या गाडीला. कोणाचा? आपण तो दुसरी गाडी गेली ना इकडून जाता ना. हा, जस्ट आता आपला एक इन्सिडेंट झाला गाडीचा. स्कॉर्पिओ गाडी आणि आपली गाडी, दोघांचा मिरर टू मिरर टच झाला टर्न घेताना. तर आपल्या मिररला थोडा जास्त लागला आहे, आणि त्याच्या मिररचा वरचं जे प्लास्टिक कवर होतं ते खाली पडलं होतं. पण आपला नशीब मिरर तुटला नाही किंवा क्रॅक नाही गेला, ते एक नशीब. तर लेन सोडू नका. मोस्टली आमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये कदाचित प्रॉब्लेम झाला असेल. दोघं पण लेनमध्येच होतो, पण थोडंफार 19-20 झालं असेल दोघांकडून, की दोघांना वाटलं असेल की आपण निघून जाऊ. तर मिरर टच झाला त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडक्यामध्ये वाद झाले. आणि आता आपण सतलज नदीच्या प्रवासासोबत आपण पुढे आपला प्रवास असणार आहे. तर आपल्या बाजूला पूर्ण सतलज नदी आहे. जसा चांगला व्ह्यू पॉईंट मिळेल तर ते पण तुम्हाला दाखवतो मी. आपण त्या पॉईंटला पोहोचलो की जिकडे सतलज नदी आपल्याला पूर्ण कंपनी देणार आहे. हे बघा, सतलज नदी जाते. तर तिकडे थोडं डॅमसारखा त्यांनी बांधून ठेवलं. इथे हे पण बनतोय टनेल. इथे काम चाललंय, वाळू वगैरे सगळी काढून ठेवली बघा.
हे असं प्रत्यक्ष बघण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. ह्यूज. आता आपण हिमाचलमध्येच आहे, पण एकदम थोडं वेगळंच वातावरण वाटतं. म्हणजे मी लेह लडाख त्याच्यानंतर हिमाचलमध्ये खूप फिरलो आणि आता किन्नौर व्हॅलीमध्ये आपण एंट्री करू तर हे वेगळंच वातावरण वाटतं पूर्ण. गाडी इकडे लावली, काम चाललं एकदम जोरात. बघा शिमला 153, रामपूर 23, जेवरी म्हणून मार्केट आहे, तिकडे आलो आहे. आपल्याला दिवाळीसाठी काय लायटिंग वगैरे मिळते का त्यासाठी बघायला. लोकांना गोप्रो बघितला नाही तर त्यांना वाटतं की काय आहे नक्की बघत असतं. तेव्हा मगाशी दाखवायचं राहिलं हे बघा आपल्या गाडीचं बिचारी निघालं आहे. पण नशीब टाटाची मजबूती चांगली आहे त्याच्यामुळे इथपर्यंत झालं. हे थोडंसं प्रॉब्लेम, दुसरी गाडीचं तर खूप डॅमेज झालं असतं. काय खायला बघतो आम्ही, कारण आज आम्ही लंच नाही केला. जे मगाशी खाल्लं तेच. ते गाडी पार्किंगला लावली मार्केटमध्ये, थोडं रिस्क आहे. लगेच चाय पिऊन निघून जाऊ. छान वाटतं मार्केटचं, जायची इच्छा होते. मोठ्या पहाडाच्या मध्ये हे मार्केट. याचसाठीच आपण एवढं कल्याणवरून एवढं लांब आलो, कारण तेच होतं की हे अनुभव आपण जगावे. डोंगर खोदून बनवलं बघा रस्ता, डोंगर खोदून बनवलेला आहे. म्हणजे ट्रॅफिक कधीपर्यंत चालेल माहिती नाही, बहुतेक आता निघायला हवी. आणि प्रत्येक ठिकाणी लँडस्लाईड वगैरे असं दिसतातच आहे. आता आपल्याला अशा प्रकारचं इकडे क्लायमेट मिळालं आहे किंवा वातावरण मिळालं आहे किंवा डोंगर असं मिळालं आहे. जसं पुढे जाऊ तसं सगळं चेंज होत जाणार. गौरा, मशूर, कराड, सरहान. वरती जायचं आहे का? नाही, खालीच आहे. गिरगर्दन घाट मध्ये बघा आवाड अंशुमनचा काय रोड रोलर ओव्हरटेक करायला पाहिजे. आता थांबलो इकडे, बघू काय मिळतंय का. हिमालयन रसोई, टेस्ट ऑफ हिमाचल. अशा ठिकाणी छान वाटतं. एक वेगळा स्मेल असतो गावामध्ये, हवेमध्ये एक वेगळा सुगंध आणि प्युरिटी असते एकदम. तर डिसाईड झालं की गाडी इथे लावायची. हे हॉटेल आहे, एक मिनिट सांगतो. हॉटेल आहे हिमालयन हेरिटेज, ठीक आहे. तर इथे राहायचा विचार चालला आहे, कारण मग इकडनं आम्हाला, कारण द गेटवे ऑफ किन्नौर जो आहे ना, जो मेन स्पॉट आहे स्पीटीचा, तर तो इकडनं 10 मिनटावरच आहे आणि तो रात्री
हे बघा रात्री असं काय दिसणार ना, मग त्याच्यामुळे आम्ही इथं राहायचा विचार केला. सकाळी पहाटे थोडं लवकर उठून जेव्हा उजेड पडेल सनराईजला आणि मग तेव्हा निघू आणि सनराईज पण बघू. तिकडे काय फोटोज वगैरे काढू. आता हॉटेल आहे खूप छान आहे. आता आम्ही इकडे बुक केलं आहे तर नवीनच हॉटेल आहे. तर हे आपलं रिसेप्शन पूर्ण वुडन यांनी फर्निशिंग केलेलं आहे. न्यूच हॉटेल आहे एकदम आणि 202 रूम नंबर दिलेला आम्हाला. चला रूममध्ये जर आज लवकर पोहोचलो आहे तर सगळं सामान जे काय कसंही लावलं होतं पहिले तर ते आपण व्यवस्थित लावू. 202 हाँ अपना बैकअप ले लेंगे ना पूरा गोप्रो का. कॉन्फरन्स रूम आहे बहुतेक इकडे. तर खूप सुंदर आहे. हेरिटेज आम्हाला दिलं 202. अरे मग लगेच इकडायचं. तर मेस होण्यापूर्वी तुम्हाला रूम दाखवतो कशी येते. मेस झाली की अच्छा गॅलरीवाली दिली ना. गॅलरी ओपन कर. ओपन कर बघू ना रोड व्ह्यू सगळ्या गॅलरीवाल्यात आहे. ओके वाव. आणि आपली गाडी आहे इकडे. गाडी आपली उभी. वाव माउंटनवर लाईट्स लावल्या. लोक राहतात तिकडे. सगळं दिसतंय लाईट्स. ते पेट्रोल पंप पण बाजूलाच आहे आम्हाला. मस्त लोकेशनवर यांनी हॉटेल बांधलं आहे. पेट्रोल पंप पण जवळच आहे इकडनं. तर एक ग्रुप भेटला होता आम्हाला की जे बाईक राईड करून आले होते. आता आम्ही तिकडे ब्रेकफास्ट करत होतो तर ते पण होते की इकडे थांबणार आहेत. तर ते आले तर असा विचार चालू की रात्री त्यांच्यासोबत त्या पॉईंटला जाऊन येऊ किनोर गेटला. आपण ब्रेकफास्ट करताना अजून एक टीम होती आपल्यासोबत बायकर राईड. आणि किती बिहारवरून आहेत सगळे. दिल्लीवरून त्यांनी राईड चालू केली होती आणि आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलोय. आपका नाम स्मिथचं पण चॅनल है. आपका चैनल का नाम क्या है? स्ट्रीट बर्नर. तो स्ट्रीट बर्नर को भी आप सब्सक्राइब करो और देखो. भाई के भी चैनल सब्सक्राइब करो. अंकल का चैनल का करो. आपका नाम हर्ष. साहिल नाम हुआ. साहिल दिवाकर. ये एक बंदा वेज है जो मुझे कंपनी पार्टनर है. ट्यूसडे के लिए मैं ऑल टाइम है. लाइफ टाइम है अपना. लाइफ टाइम वेज है. दूसरे चीज के लिए भैया बोलना अभी एज पता चलने के बाद. आप एज से वो बड़े होंगे लेकिन आप सिर्फ फेस के हिसाब से 30 बराबर. बस वही फीलिंग रखना. दिल अभी भी जमा है चेहरे की तरह. हाँ दिल तो हमेशा. अच्छा लगा तुम लोग को मिलके. और बी सेफ और अच्छी राइड करो. एंजॉय करो और राइड करते रहो. खाते पिते रहो. मस्त थंड वाटतं इकडे. हातवलच्या खाली आलोय. हे आपलं हॉटेल समोर. ते राऊंड मारायला नाही. इथे आपण गाडी आपली पार्क केलेली आहे. आज थोडं लवकर आपलं दिवस संपवला तर थोडासा वेळ मिळाला. बॅग वगैरे पण पद्धतशीर लावलेली आहे. थंडी वाटायला लागली. हा असेल किती 8 डिग्री असेल आता. तर आता इथे आम्ही जेवू खाणं. इथं थोडंसं स्मेल मस्त आला रोटीचा गरम गरम. ते लोक भट्टीमधून आपलं रोटी काढून देतात. तर बहुतेक इकडे जेवू आम्ही. स्मेल छान येतं. ती गाडी बस पण थांबली आहे. म्हणजे यांचं जेवण सगळं इकडे. एक तर मी लाल घातलं. ही गाय माझ्या मागे लागली. बघा तो भट्टीमध्ये तंदूर करतात मस्त पैकी. बाहेर आले की असं लोकल ठिकाणी जेवायचं म्हणजे ऑथेंटिक आपल्याला टेस्ट मिळतं. हे किचन आहे यांचं. याच्यामध्ये रेडी पण जेवण आहे बहुतेक. थंडीमध्ये कुडकुडतात आहे. काय बोलतं जेवायचं? 70 हाफ फुल 120 व्हेज. असं हे ना आलाकाटे नाही. आलाकाटे बनव ना. हां आलाकाटेचा रेट बघा. उद्या तर आपण काजाला पोहोचलो. खाली फेमस आहे. रोटी राईस नको म्हणून मी विदाउट रसवले घेतली. रोटी खातोय. रोटी. तुझं काय रे?
काय माहिती कधी येणार आहे. काय मागवलं पण हाफ. चला वजन कावळं करून घेतो. तर मित्रांनो आता आज आपल्याला लवकर झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला खूप काही स्पॉट्स बघून म्हणजे आपल्याला जायचं आहे चिटकुल, नाको, खाब या सगळ्या गोष्टी करून आम्हाला जेवढं मॅक्झिमम पुढे जाता येईल तेवढं जायचं आहे, कारण आम्हाला 3 तारखेपर्यंत कल्याणला पोचायचं आहे. त्याच्यामुळे तो एक टार्गेट आहे आणि ऑफकोर्स आणि कुठल्याच गोष्टी राहिल्या पण नाही पाहिजे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर आमचं पूर्ण टूर डिपेंड आहे. तर आजचा दिवसचा जो ब्लॉग आहे तो मी इथे संपवतो. आमचं थोडं एडिटिंग वगैरे सगळं चाललं आहे, काय करायचं ते. तर शुभरात्र. उद्या भेटू आपण आपल्या चॅनलवरती.